मला हे सांगा, हिंदीत बोलू की मराठीत बोलू रे? मराठीत बोलू का? बरं बरं बरं, ठीक आहे. मराठीत मी एवढं खास आहेच नाही मला, तसं माझं कोणतीच भाषा चांगली नाही. मला सांगा, आभा तुझा मराठीचा पेपर कसा गेला? बरा बरा. म्हणजे काय ऍक्च्युली म्हणजे कठीण काय गेलं तुला? उपयोजित लेखन म्हणजे कारण त्याची प्रॅक्टिस तर झाली होती आपली. झाली होती, पण ते मार्क्स कपतात ना, मग हाफ हाफ करते ते मार्क्स जर सेंटेन्स बरोबर नसले तर. हा हा हा. त्याच्यामुळे तुला कसा गेला ग मराठी? म्हणजे उपयोजित लेखनात ते मार्क्स काढतच असतात किंवा 2 पेज तसं तर लिहिलं होतं, पण ते शब्द वगैरे ते मराठी पेपर जो आहे ही आपली भाषा आहे, आपल्याला तर तो व्यवस्थित यायला पाहिजे ना. विषय असतो प्रॅक्टिसचा. पेपर इझी आणि हार्ड असं काही नसतं. आपली जितकी जास्त प्रॅक्टिस होते ना, तो पेपर आपल्याला इझी वाटायला लागतो. जसं इंग्लिशचा पेपर कसा गेला सगळ्यांचा? बरोबर आहे, एकदम छान गेला. का बरं छान गेला? आदित्य प्रॅक्टिस जास्त केली. बरोबर आहे. तुझा पेपर कसा गेला इंग्लिशचा? 1 नंबर. क्या बात. अरे बाप. कसा बरं, का बरं 1 नंबर गेला? प्रॅक्टिस केली. ग्रामर वगैरे जे आपण प्रॅक्टिस घेतली ते कसं वाटलं? म्हणजे त्याचा काही फायदा झाला? ओके. तुम्ही विश्राम सरांना थँक्यू म्हणायला पाहिजे, आपल्या इंग्लिश टीचरला. बरोबर आहे. तुझं काय मत आहे? तुझं तर एक वेगळं इंग्लिशचं, मी असं इंग्लिश की मराठी? ओके ओके. काय झालं तुझं मराठीच्या बाबतीत? मराठीच्या बाबतीत म्हणजे तुम्ही जे ग्रुपवरचे सांगितले हा, 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 होते त्या प्रकारे माझे आले हा हा आणि हा. प्रॅक्टिस केली होती म्हणून खूप बेस्ट गेले. अच्छा. आणि आईचं तुम्हाला काहीतरी एक इव्हेंट सांगितला? हो, म्हणजे तुम्ही सहजासहजी पाठवलेलं आम्ही करत नाही, पण घरचे सपोर्ट करता की नाही अभ्यास करत जा म्हणून, त्यामुळे पण म्हणजे प्रयत्न झाले तर अच्छा अच्छा पेपर अच्छा. खूप छान मला गेला. असं वाटतं मी मराठीच्या पेपरच्या आदल्या दिवशी एक ग्रुपला एक Send पेपर केला पाठवला होता, होता. सॅम्पल हो. पेपर, की प्रॅक्टिस करून जा. आणि हिचा अनुभव असा आहे की तो तिने वेळेवर केलं आणि तेच पेपरला आलं आणि आणि तिने मी ते एक्झॅक्ट घरून लिहिलं. करून गेली होती तर ऍज इट इज लिहिलं तर भेटू शकतं. अरे वा, बघा म्हणजे प्रॅक्टिसवरच सगळं डिपेंड आहे. बरोबर. त्यानंतर संस्कृत बद्दल कोणाचं काय कसं मत आहे? आउट ऑफ. अरे वा 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 वा. संस्कृत 1 नंबर. अच्छा. संस्कृत इझी का गेला मग? मराठी थोडा हार्ड गेला. संस्कृत का बरं इझी वाटतोय आदित्य तुला? का? संस्कृतची मॅमनी नोट्स पाठवली होती. त्यातलेच क्वेश्चन आहे. अरे वा. आणि मॅम रोज आम्ही श्लोक वगैरे म्हणत होतो, तर इथे प्रॅक्टिस झालेली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे काय आहे, आउटपुट काय निघतंय बघा. रेग्युलॅरिटी है ना, कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस हे सगळ्यात जास्त म्हणजे सक्सेसची कीच आहे. बरोबर. म्हणून याच्या पुढचे पण जे तुमचे आता पेपर्स राहतील त्यासाठी ऑल द बेस्ट. आणि एकदम तुमचं जे सक्सेस बटन आहे ते काय ठेवायचं आहे? ऑन ठेवायचं आहे. ऑलवेज डाऊन होऊ द्यायचं नाही. चला, ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्या पेपरसाठी. वेलकम.